मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टी चर्चा करत असताना आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो आणि याच्या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान असेल की आतापर्यंत हा व्हिडिओ ऐकणाऱ्यापैकी प्रत्येक जण कुठे ना कुठे विवाह संस्थेकडे, प्रत्येक विवाह संस्थेकडे, एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा दलालाकडे अटॅच झाला असेल. 200, 500, 1000, 2000, 5000, 10,000 देऊन फसला असेल किंवा फसला नसेलही. परंतु तुम्ही हे सांगितलं पाहिजे की आतापर्यंत एखाद्या विवाह संस्थेच्या माध्यमातून एखादं लग्न जुळलं, कुठलीही विवाह संस्था असो, तर असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा. कारण विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म असतो, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. की अनेक विवाह संस्था आहेत की ज्या चांगलं काम करणाऱ्या आहेत, समाजासाठी काम करणाऱ्या आहेत, सेवाभाव म्हणून मोफत काम करणारे आहेत आणि लग्न अक्षदाची कार्यपद्धती सुद्धा गेल्या 7-8 वर्षापासून एक सेवाभाव म्हणून आम्ही काम करत असतो. तरी सुद्धा आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कोणालाही पैशाची मागणी करत नाही. तरीही जी काही लग्न जुळण्याची पद्धती आहे तर ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि मग जे लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, तर ज्या काही 10-20% बाजारू विवाह संस्था आहेत की इथे हमखास लग्न जुळतात, आता मनासारखा जोडीदार मिळेल, आता लग्नाची काळजी सोडा, लग्नाची चिंता सोडा, अशा ज्या काही जाहिरात येतात, तर अशांनी स्वतःला, स्वतःच्या नातेवाईकाला किंवा जे जे याच्यासोबत अटॅच झाले अशांना विचारून बघा की या विवाह संस्थेतून किंवा दलालाचा खिसा गरम करून खरंच लग्न जुळतात का? हा प्रश्न तुमच्या अंतर्मनाला विचारा आणि त्याच्यानंतर आपण काही लग्न जुळण्याच्या ज्या काही हमखास गॅरंटीड आणि मोफत ज्या काही पद्धती आहेत तर त्याच्यावर चर्चा करू. पहिल्यांदा हा विषय आपण घेऊ की 5-6 वर्षाच्या आधी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? आणि त्याच्यावर बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, कॉमेंट दिल्या. तुम्ही सुद्धा आपण याच्यामध्ये कॉमेंट दिल्या पाहिजे की लग्न जुळण्याच्या पद्धती काय असू शकतात, खरंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का? तर या प्रश्नाचं उत्तर जर असेल तर याची 2 उत्तरं येऊ शकतात की पहिली गोष्ट, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न हमखास जुळतात हा आमचा अनुभव आहे. मात्र त्याची कार्यपद्धती योग्य असायला हवी. आमचे लग्न अक्षदाचे 7-8 ग्रुप आहेत, परंतु आम्ही विभागनिहाय ग्रुप केलेले आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिक विभाग, पुणे विभाग आणि मुंबई कोकण विभाग असे 5 ग्रुप आहेत. लग्न अक्षदाचा अजून एक वेगळा ग्रुप आहे. असे 7-8 ग्रुप आहेत आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला तरी आठवत नाही की या 5-7 वर्षामध्ये हुकून चुकून एखादं 2 लग्न जुळलं असेल, परंतु ही लग्न जुळत नाहीत. कारण काय होतं की आपण कोण, कुठले, आपल्याला ताळमेळ नसतो. लगेच आपण झोपेतून उठतो आणि खडकावर जाऊन तोंड धुतो आणि लगेच ती ग्रुपची लिंक दिसते कुठेतरी ते जॉईन करतो. जॉईन केल्याच्या नंतर गेल्या गेल्या तिथं हाय खातो. हाय कशासाठी खातो या प्रश्नाचं उत्तर अजूनही आम्हाला समजलेलं नाही. की तो हाय करतो, 2-3 वेळेस हॅलो करतो आणि हॅलो हाय झाल्याच्या नंतर तुमच्याकडे गरीब मुलीचे बायोडाटे आहेत का? इकडच्या जिल्ह्यातले टाका, तिकडच्या जिल्ह्यातले टाका, आमच्याकडे पोरगा लग्नाचा आहे, याच्याकडे ते असे कोणी कुणालाही प्रतिसाद देत नाही. उलट आपण बाजारात बोंबलत फिरतो की मुलींचे भाव वाढले, अपेक्षा वाढल्या. 3दा मुलींच्या पालकांना फोन लावून सुद्धा ते व्यवस्थित उत्तरं देत नाहीत. तर मग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर असे कोणते दाते बसले की ह्या काय लग्नाचा बाजार आहे का? की हो, एखादा विचारतो की मला जुनी गाडी विकत घ्यायची आहे किंवा नवीन गाडी विकत घ्यायची आहे. तर ज्यांना ती विकायची गरज आहे तर ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील. पण इथं लग्नाचं तसं नाहीये. संस्कृती आहे, सभ्यता आहे, संस्कार आहे आणि लग्न ही आपण सातत्यानं सांगत असतो की नात्या-गोत्यात, ओळखीत, तुमच्या आमच्या परिचयात जुळत असतात. आणि मग हा असा आपण बाजार, कचरा, खिचडी, तमाशा जे काही करायचं ते या लग्नाच्या ग्रुपचं करून टाकलेलं आहे. मात्र आमच्याकडे जे काही 2-3 ग्रुप आहेत, व्हेरिफाईड ग्रुप आहे, मेंबरचा ग्रुप आहे आणि एक आमचा विदर्भाचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या 3 जिल्ह्यातील फक्त आमचे ओळखीचे, जे आम्हाला ओळखतात आणि आम्ही ज्यांना ओळखतो, असे सोयरे-धायरे नातेवाईक एकमेकांचे असेच त्या ग्रुपवर आहेत आणि त्या ग्रुपवर सकारात्मक अंगाने चर्चा होतात. कोणी असं रिकामं काही गुड मॉर्निंग वगैरे टाकत नाही. एखादा बायोडाटा येतो, येवतीच्या पाहुण्याचा बायोडाटा असतो आणि त्याला रिठतचा पाहुणा फोन लावता, तुम्ही बायोडाटा टाकला तो कोणाचा आहे? मग अमुक-अमुकच्या नातेवाईकाचा आहे. कसं पाहिजे? असं तसं त्यांचं बोलणं होतं आणि अशी ही परस्पर लग्न जुळतात. मात्र या खिचडी बाजारामध्ये लग्न जुळत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही हा जॉईनचा कन्सेप्ट आणलेला आहे. तुम्ही जर YouTubeचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला जॉईनचं बटन आहे. जॉईनचं बटन क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला एक आमची WhatsAppची लिंक सापडेल. त्या WhatsAppच्या ग्रुपला जॉईन करा आणि मेंबरसाठी अजून काय-काय सुविधा असणार आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळतील. टप्प्याटप्प्याने मिळतील आणि हा मोफत सेवाभाव म्हणून असाच कंटिन्यू चालू राहणार आहे. मात्र रिकामे दगड घरावर येतात, विनाकारण पोलिसात तक्रारी होतात. त्या दृष्टीनं आम्ही काही गोष्टींची बंधनं लावलेली आहेत. ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. उगाच कुठलीही गोष्ट जाणून घेतल्याशिवाय त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देणं हे योग्य नसतं. तर असो, तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय जिजाऊ.